नमस्कार, मी प्राध्यापक मंगेश जगन्नाथ निळे सर. माझे शिक्षण MSc B.Ed केमिस्ट्रीमध्ये झालेले आहे. माझे इयत्ता 10वीपर्यंतचे शिक्षण भारत विद्यालय न्हावी तालुका यावल येथे झालेले आहे व 11वी-12वीचं शिक्षण माझं JE स्कूल मुक्ताईनगर येथे झालेलं आहे. नंतर माझं BSc MScचं जे शिक्षण आहे ते मी श्रीमती जी खडसे कॉलेज मुक्ताईनगर येथे केलेलं आहे व माझं B.Edचं शिक्षण अमळनेर येथे झालेलं आहे. मला सांगण्यास आनंद होत आहे की मला यावर्षी म्हणजे 2026 या वर्षामध्ये डॉक्टर होमी भाभा फाउंडेशन मुंबई यांच्याद्वारे इन्स्पायरिंग एज्युकेटर अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. म्हणजे प्रेरणादायी शिक्षक पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आलेले आहे. या पुरस्काराचे श्रेय मी माझे आध्यात्मिक गुरु श्री सद्गुरू यांना समर्पित करत आहे. त्यानंतर माझे आईवडील, माझे मित्र, माझे नातेवाईक, समाज व मुक्ताईनगरमधील प्रत्येक नागरिक व पालक वर्गांना मी समर्पित करीत आहे. सांगण्यास आनंद होत आहे की आपण आपल्या या क्लासेसची सुरुवात म्हणजे श्री समर्थ सायन्स क्लासेस निळे कोचिंग अकॅडमीची जी सुरुवात 2013मध्ये केली होती आणि या 10 ते 12 वर्षात आपण विद्यार्थ्यांच्या प्रती आपण जे कठोर परिश्रम केलेले आहे त्याचं फलश्रुती आता यावर्षी मला या पुरस्काराच्या माध्यमातून मिळालेली आहे. मला या 2013 सालापासून विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीनंच मी विद्यार्थ्यांवर त्यांची प्रगती कशी होईल या दृष्टीनं त्यांच्या माध्यमातून त्यांना घडवलेलं आहे व ते विद्यार्थीसुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद देऊन मोठ्या त्यांनासुद्धा पुरस्कार मिळालेले आहेत. आपल्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांनासुद्धा पुरस्कार मिळालेले आहेत. आणि मी सांगू इच्छितो की आता जी तरुण पिढी आहे त्यांनी अतिशय कठोर मेहनत घ्यायला हवी. कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही. आपल्या क्लासेसचे विद्यार्थी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असेल, होमी भाभा फाउंडेशनची परीक्षा असेल यामध्ये घवघवीत यश त्यांनी प्राप्त केलेलं आहे. मागच्या वर्षी समर्थ शिवाजीराव वंजारी या विद्यार्थ्याने राज्यातून 3रा क्रमांक मिळवलेला होता. यावर्षीसुद्धा शौर्य वराडे या विद्यार्थ्याने सुद्धा राज्यातून 3रा क्रमांक प्राप्त केलेला आहे. प्रांजल महाजन असेल या विद्यार्थिनीने सुद्धा यावर्षीसुद्धा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. आपण मुक्ताईनगर वासियातील म्हणजे मुक्ताईनगर परिसरातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या प्रती जे आपण समर्पण इथं दाखवलेलं आहे त्याचं हे फलश्रुती इथं आपल्याला मिळालेली आहे. मी शेवटी सांगू इच्छितो की तळमळ आमची सात्विक असते सर्वांगीण विकास व्हावा. तळमळ आमची सात्विक असते सर्वांगीण विकास व्हावा. आजचा पाल्य भावी पिढीचा सुजाण पालकडला जावा. धन्यवाद. एकदम बढ़िया. 3 मिनटं